नमस्कार. सातारा स्मरण यात्रा या मालिकेतील आज हा 61वा भाग. आयुष्यामध्ये काही गोष्टी केल्याबद्दल आपल्याला अभिमान नाही पण समाधान वाटत असतं. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे आमच्या कुटुंबाकडनं राणा गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या माध्यमातून चालू असलेलं सार्वजनिक काम. हा ट्रस्ट राणा गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट हा 1971 साली माझे वडील काही राणा गोडबोलेचा भाऊ यांनी स्थापन केला. त्यांचं स्वतःचं शिक्षण खूप गरिबीत झालं होतं. तेव्हा शिक्षणात येणाऱ्या अडचणींची त्याला कल्पना होती आणि त्यामुळे जेव्हा पुढं स्थिरस्थावर झाल्यानंतर आयुष्यभर ते गरीब विद्यार्थ्यांना मदत करत होते. पण मी 65 साली सातारला आलो, प्रॅक्टिसला त्यांना जॉईन झालो. पुढे ते प्रॅक्टिसमधून जवळजवळ निवृत्त झाले. पण हे असं काहीतरी काम करतो आपण त्याला संस्थात्मक रूप द्यावं. कारण कसं व्यक्तिगत कुणातरी गरजू मुलगा आला त्याला आपण मदत केली असं होत होतं. शिक्षणाला, वह्या किंवा पुस्तकांना वगैरे, फीला कुणाला मदत कर, तर काहीतरी त्याला एक घट्ट संस्थात्मक स्वरूप द्यावं अशी कल्पना मनामध्ये आली. वडिलांशी तो विषय बोलल्यानंतर ते म्हणले माझ्याही मनात खूप दिवस कल्पना होती. कारण तेव्हा ते वेस्ट इंडिया ट्रस्टी आणि एक्झिक्युटिव्हचे अध्यक्ष होतेच. अनेक सार्वजनिक ट्रस्टचं व्यवस्थापन ही ती कंपनी बघत होती. त्यामुळे मग त्यांनी आपले 5,000 रुपये घातले आणि राणा गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट अशा या ट्रस्टची स्थापना झाली. त्या ट्रस्टचं मुख्य उद्दिष्ट ट्रस्ट डीड करतानाच की गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना जात धर्म निरपेक्ष मदत करायची शिक्षणाला. त्याबरोबर क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम करायचे, क्रीडाला उत्तेजन खेळाडूंना. त्याचबरोबर व्याख्यानं, चर्चासत्र, संगीताचे कार्यक्रम, कुणी व्यक्तीने एखाद्या काही चांगलं काम केलं तर कौतुक करायचं पुरस्कार देऊन. अशी शिवाय म्हणजे सगळी जनरल उद्दिष्ट याच्यात घातली की ज्याला चॅरिटेबल पर्पज म्हणता येईल असे सगळ्या पर्पज करता तो ट्रस्ट होता. आणि तसं ट्रस्ट डीड आम्ही तयार केलं. मी आणि वडील आणखी वेस्ट इंडिया ट्रस्ट ही कंपनी यांच्याकडे तीच व्यवस्थापन आली. आम्ही तिघं ट्रस्टी असे. आणि 5,000 रुपयातनं पहिलं वर्ष पूर्ण झालं जेव्हा 72 साली 71ला स्थापन झालं ट्रस्ट. त्याचं काहीतरी 500 रुपये तेव्हा व्याज आलं होतं. मग त्यातनं एका विद्यार्थ्याला कॉमर्स शिकणाऱ्या आम्ही 400 रुपयाची मदत केली. मग पुढच्या वर्षी आम्ही असं एक ठरवलं की आपल्याला वर्षाला जे उत्पन्न मिळतं त्यातलं काही ठराविक भाग आपण या ट्रस्टमध्ये घालायचाच. म्हणजे इथं आपण देणग्या देतो पण त्यापेक्षा एक ठोस स्वरूपाचा हा कार्यक्रम उभा राहील. आणि मग अशी सुरुवात झाली. मग पहिल्यांदा 500 रुपये, 400 रुपये दिले. पुढच्या वर्षी काय 2,000-2,500 रुपये दिले. असं होता होता पुढं तो ट्रस्टचा एकूण जेव्हा आणि असं ठरवलं होतं की हा जो मूळ ट्रस्ट फंड आहे त्याला देणगी द्यायची आणि त्यापासून जे उत्पन्न येईल त्यामधून आपण ह्या ट्रस्टच्या उद्दिष्टांच्यावरती खर्च करायचा. म्हणजे मूळ रकमेला हात न लावता ती रक्कम वाढत राहील आणि येणाऱ्या व्याजातनं सगळा खर्च करायचा. आणि मग दरवर्षी मी आणि वडील त्यात भर घालत गेलो. पुढं माझे धाकटा भाऊ अशोक तो आला. मला वाटते 75-78 वयाला असेल तो किंवा त्याही आधी. मग त्यांनी ती सुरुवात केली. मग हा दंडकच आमच्या कुटुंबात पडला की मिळवता झालेलं प्रत्येक माणसाने यात घालायचं. माझ्या लग्नाला माझी बायकोही मिळवत होती, तिने घालायला सुरुवात केली. अशोकच्या बायकोने मग पुढं अच्युतचं लग्न झालं, डॉक्टर अच्युत, त्यांनी सुरुवात केली. आणि म्हणजे सुरुवातीला 400, मग 2,000, मग 4,000, मग 10,000 असं दरवर्षी विद्यार्थ्यांना जी आम्ही मदत द्यायचो ती वाढत वाढत चालली. पुढे आमची मुलं हाताशी आली. माझा मुलगा उदयन, अशोकचा मुलगा प्रद्युम्न, अच्युतचा चैतन्य. अलीकडे चैतन्य आता 5-6 वर्षापूर्वी आला. पण ह्याही मुलांनी सुरुवात केली ती. आणि मला आठवते की सुरुवातीला आम्ही एकाच ठिकाणी म्हणजे कशी द्यायची मदत तर सुरुवातीला स्वरूप लहान होतं. चौकशी करायची आपल्या बाजूबाजूला कुठं गरीब विद्यार्थी आहे मित्रमंडळाला सांगायचं. त्या मुलांना बोलवायचं आणि एक दिवशी मदत ती सगळी देऊन टाकायची. कुणाला तरी म्हणजे त्यांना ओशाळवाणं वाटू नये म्हणून बक्षीस समारंभासारखा कार्यक्रम करायचा. कुणाला तरी चांगल्या माणसाला बोलवायचं, त्याच्या हस्ते ते कार्यक्रम द्यायचं. म्हणजे त्याचं मार्गदर्शन त्या मुलांना मिळत असे. पुढं मी प्रकाशन सुरू केल्यानंतर त्या नुसतं मदतीचं पाकिट द्यायचं नाही. कारण सहसा काय व्हायचं की शाळा सुरू होऊन गेल्या असायच्या ट्रस्ट होईपर्यंत.
म्हणून मग पाकिटाबरोबर एखादं पुस्तक त्यांना भेट म्हणून द्यायचं. म्हणजे थोडक्यात बक्षीस समारंभाचं स्वरूप त्याला येईल असे आम्ही केलं. मग आणखीन संख्या किंवा एकूण आम्हाला त्याला म्हणू आपण की आपण जे देऊ शकतो मदत ती वाढल्यानंतर एक सिस्टीम बसवली आम्ही, की दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर वृत्तपत्रात एक निवेदन द्यायचं की गरीब आणि गरजू मुलांनी अर्ज करावेत. सोपा फॉर्म तयार केला की इयत्ता मागच्या वर्षी मार्क किती पडले, पालक काय करतात, त्यांचं उत्पन्न किती, पूर्वी तुम्हाला ज्यांना मदत मिळाली ते का, मग शाळेच्या मुख्याध्यापक किंवा कॉलेजच्या प्रिन्सिपॉलचा दाखला आणि एखाद्या सद्ग्रस्ताचं सर्टिफिकेट बुवा वर्तणूक चांगली आहे किंवा हे अर्जात दिलेली माहिती बरोबर, इतका सोपा फॉर्म ठेवला. आणि ट्रस्टी कंपनी ऑफिसमध्ये ते फॉर्म उपलब्ध करायचे. सगळे फॉर्म आले की त्याची छाननी करायची आणि त्यातनं निवडायचे. कारण नेहमीच आपला हात असतो त्यापेक्षा गरजू लोकांची संख्या जास्त असते. आणि मग असं होतं होतं आमच्या ट्रस्टचं जवळजवळ मला आठवतं 83 साली 82-83ला हे मूळ कॉर्पस 1,00,000 रुपयावरती गेलं. त्याच्याला 1,00,000 रुपये मोठी रक्कम होती. तेव्हा काहीतरी आपण कार्यक्रम किंवा लक्ष्यपूर्ती झाली असं म्हणून असं वाटतं. आणि पुढे आपल्याला माहीत नसतं ना की आपण आणखीन किती वाढवू शकणार आहे. म्हणून वसंत साठे तेव्हा केंद्रीय त्याला बोलवायचं ठरलं. पण मग पुढे असं लक्षात आलं की हे कार्यक्रम करण्यात काय अर्थ नाही, आपण कशाला आपलं पाठ थोपटून घ्यायची. म्हणून कार्यक्रम काय आम्ही केला नाही. पण ₹1,00,000 ट्रस्ट फंड झाला. दरवर्षी 10,000-10,000 रुपये आम्ही अशी मदत द्यायला लागलो. सांस्कृतिक काम म्हणून मग वेगवेगळ्या व्यक्त्यांची चांगल्या व्याख्यानं, प्राचार्य शिवाजीराव भोसले असतील, अभिनेते राजा गोसाई असतील, अशी वेगळी व्याख्याने आम्ही ठेवत होतो. 76 सालापासून मग 76 सालाच्याही आधीच 72-73 पासून शास्त्रीय संगीताच्या मैफिलीने मी सुरुवात केली. एकूण आधी करत होतो मी व्यक्तिगत, पुढे ट्रस्टच्या माध्यमातून सुरुवात केली. पण ट्रस्टला फारसा खर्च येणार नाही अशी काळजी घेऊन मग भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, गंगूबाई हनगल अशा गायकांच्या मैफिली आम्ही केल्या. नाममात्र तिकीट ठेवलं, काही फुकटी केल्या, म्हणजे ओपन ठेवलं सगळ्यांना. आणि 1976 पासून सलग 36 वर्ष दरवर्षी 8 सप्टेंबरला पंडित प्रभाकर कारेकरांचं गाण्याची मैफलीचा एक असा आमचा जवळजवळ विश्वविक्रमच झाला ट्रस्टच्या माध्यमातून. तिकडे ही संख्या जसं आम्ही दरवर्षी त्यात भर घालत होतो तसं विद्यार्थ्यांची संख्याही वाढायला लागली. मग पुढं तर 1000 अर्ज यायचे. मग आम्ही 500 लोक 200 लोकांना देऊ शकायचो. आणि आम्ही असा एक विचार एक वर्ष केला होता की काही मोजके विद्यार्थी निवडूया आणि त्यांनाच फक्त देऊया. पण लक्षात आलं की ते विद्यार्थी गळतात म्हणूनच. आणि मग पंचायत होती. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना म्हणजे मदतीची रक्कम थोडी कमी असेल पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ते पोचावं असं आम्ही ठरवलं होतं धोरण. आणि मग आल्या अर्जातनं निवडून सगळ्यांना काही देऊ शकत नाही, पण निवडायचे त्यांना मार्क. कारण गरिबांना सगळ्यांनाच काही गुणवत्ता चांगली असेल असंही नाही. त्यामुळे गुणवत्ता, आर्थिक परिस्थिती आणि एकूण त्या कुटुंबाचं अडचणी असं सारासार विचार करायचा आणि त्यातनं ते अर्ज निवडायचे. अर्ज निवडून त्या विद्यार्थ्यांना त्या अमुक एका दिवशी कार्यक्रम ठरवायचा. कुणाला ते कारण आम्ही कलेक्टरना बोलवलं, कधी इन्कम टॅक्स कमिशनर आले, कधी शासकीय अधिकारी RTO आले, कधी DSP आले आणि त्यांच्या हस्ते ते मुलांना मदत द्यायची. सुरुवातीला जोपर्यंत एक 100, 125, 150, 200 विद्यार्थी व्हायचे तोपर्यंत आम्ही एकाच वेळा सगळा कार्यक्रम म्हणजे बालवाडीपासून कॉलेजच्या विद्यार्थ्यापर्यंत. मग पुढेही संख्या वाढायला लागली आणि मग ते शक्य होईना म्हणून त्याचे 3 कार्यक्रम करायला सुरुवात केली. आता ही संख्या वाढत किती झाली आहे तर आता गेल्या वर्षी म्हणजे 2020 साली आत्ता आम्ही जी मदत दिली जून 2020मध्ये, तेव्हा कोरोनामुळं अर्जही कमी आले ते आणि मदतही कमी गेली. पण तोपर्यंत किंवा जर सरासरी आपण विचार केला तर दरवर्षी जवळजवळ 350 ते 400 विद्यार्थी, 8-12 शैक्षणिक संस्था या सगळ्या मिळून 3.5 ते 4 लाख रुपये मदत आम्ही दरवर्षी देऊ शकतो आणि देत असतो. म्हणजे साधारणपणे हा विद्यार्थ्यांमध्ये 3 ग्रुप करायचो. बालवाडी ते 4थी, 5वी ते 8वी आणि 5वी ते 9वी आणि 10वी, 11वी, 12वी आणि कॉलेज आणि संस्था अशा 3 ठिकाणी. आणि मग ते एकाच दिवशी समरसदांना एखादा रविवार बघायचा. सकाळी 9 ते 10, 10 ते 11 आणि 11 ते 12 असे ते 3 कार्यक्रम करायचे. आणि त्या विद्यार्थ्यांनाही बक्षीस समारंभासारखं वाटलं पाहिजे असं हे करतो.
आणि खूप आम्हाला त्यातनं आंतरिक समाधान मिळतं. आणि मला एकाने विचारलं की काय विद्यार्थी स्मरतात का तुम्ही दिलेली मदत? ते म्हणलं आपण मदत देतो हे आपण स्मरायचं वगैरे ते आपण अपेक्षाच ठेवायची नाही काय. पण तरीसुद्धा काही लोक स्मरत नाहीत. असंही काही गमतीशीर अनुभव आला एकदा. एकदा आम्ही ज्या मुलाला दरवर्षी मदत केलेली होती BE होईपर्यंत, त्या मुलांनी शेजारच्या माणसाला पेढे दिले. पण मला त्यांनी सांगितलं नाही की मी BE झालो म्हणून. पण मग त्या त्या माणसाने ज्याला पेढे दिले तो माहितीचा होता. तो अहो तुम्ही याला दरवर्षी मदत केला हा काय? म्हणलं "अरे ते सोडून देऊ आपण कशाला करू." पण काही वेळा फार सुखद अनुभव येतात. 1-2 अनुभव सांगतो. एकदा मी रस्त्यानं चालवून एक अगदी अतिशय उत्तम पोशाख केलेली मुलगी स्कूटरने थांबली आणि तिथे रस्त्यात माझ्या पाया पडली. म्हणलं कोण तुम्ही? काय माझ्या लक्षात येत नाही आहे. त्यावेळेला नाही नाही मी तुमच्या ट्रस्टमधनं मला 5 वर्ष होईनं मदत मिळाली ती आणि आता मी पुण्याला असते IT सेक्टरमध्ये काम करते वगैरे. बरं वाटतं एकदम अशा वेळेला आपल्याला. आणखीन फार असाच एक अनुभव आहे म्हणजे सातारचे एक प्रसिद्ध डॉक्टर आनंद ओक आणि त्यांचे बंधू मिलिंद ओक ॲडव्होकेट हे दोघंही नामांकित आहेत आता. त्या दोघांनी आवर्जून सांगितलं की एकदा तरी आम्हाला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा. कारण आम्ही या ट्रस्टमधनं मदत घेतलेली आहे आणि त्याच्यावर आमच्या शिक्षणाला खूप हातभार झालेला आहे. असाही सुखद अनुभव येतो. कधी एखादा कुणी जाण ठेवत नाही असाही येतो. पण ते सगळं चालत राहतं. यावर्षी मात्र 2020ला आमची फार पंचायत झाली. यावर्षी आता 21मध्ये आपण म्हणजे मागील वर्षी. काय करावं कळत नव्हतं कारण कार्यक्रम घेऊ शकत नाही. अर्ज कसे देणार? शाळा बंद, कॉलेजेस बंद. पुढचं वर्ष सुरू झालेलं नाही. काहींचे निकाल लागलेले नाहीत. वाट बघून शेवटी आम्ही एक पेपरला जाहीर करून टाकलं. अर्ज कमी आले. पण जे आले त्या सगळ्यांना आम्हाला मदत देता यंदा तरी आली. आणि आम्ही ती परंपरा जोपासली. आता 21मध्ये बहुतेक ही सगळी परिस्थिती निवळेल आणि परत जून-जुलैमध्ये आमची ती निवेदन पेपरला येईल आणि नेहमीप्रमाणे मदत दिली. आता हा ट्रस्ट पण आमचा जवळजवळ 80 लाखाच्या आसपास झालेला आहे. म्हणजे आता अर्थात काय होतं की ट्रस्ट फंड वाढतो आणि व्याजाचे दर कमी कमी होत चालले. त्यामुळे शेवटी द्यायची मदत ती 4 लाख 4.5 लाखापर्यंतच येते. पण ते ठीक आहे. केव्हा तरी आपल्या हयातीत वडील ते गेले आता 98 साली. पण मी असेपर्यंत याला 1 कोटी रुपयाचा ट्रस्ट करावा अशी कल्पना आहे. आणि बघूया कसं होतंय. आपण कल्पना करायची प्रयत्न करायचा. मला असं वाटतंय की एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबानं अशा तऱ्हेचा ट्रस्ट स्थापन करून म्हणजे अगदी सर्व जात धर्माची मुलं म्हणजे जातवाचक नाव घेऊ नयेत पण दलितांच्यापासून मुस्लिमांच्यापासून पुरोगामी प्रतिगामी उच्चवर्णीय नीचवर्णीय काय तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा. कारण गरिबीला काही जात नसते असं आमची ठाम भूमिका आहे. आणि कुठलेही अवडंबर न माजवता तो कार्यक्रम करायचा. अनेकदा त्यातून आपल्याला जो दुवा मिळतो तो महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणि या ट्रस्टच्या माध्यमामध्ये जे मुख्यतः हे उद्दिष्ट काही रुग्णांना आम्ही मदत केली. कोरोना काळामध्ये सुद्धा काही गरीब होते ज्यांचे उद्योगनिर्भर पडले त्यांना मदत केली. आणि ह्याच्या जोडीला व्याख्यानं चालू होती, परिसंवाद घेतले, काही स्पर्धा घेतल्या. ह्या जोडीला 1990च्या आसपास माझे मित्र सुरेश पडिळकर, मी, दुसरेच नाही विलास काका पाटील गुंडाळकर म्हणजे आता ज्यांचं नुकतं निधन झालं आणि मुल्ला वकील अशा आम्ही गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा असं निघालं की नुकताच फाय फाउंडेशनने पुरस्कार सुरू केला होता आणि 2-3 वर्ष झालेली होती त्याला. आणि पुण्यात सुद्धा पुण्यभूषण पुरस्कार आदल्या वर्षी 90 साली सुरू झाला. पुणेकर व्यक्तीला पुरस्कार आहे. तर साताऱ्यात काहीतरी आपण असं करूया अशी कल्पना झाली. आम्ही प्रपोजल तयार केलं एक आणि एक मोठी रक्कम जमवू दरवर्षी ₹1,00,000 पुरस्कार देऊ सातारा भूषण असा. असं सुरुवात झाली. आम्ही आम्हाला पैसे थोडे थोडे घातले पण त्याला म्हणावासा प्रतिसाद मिळाला नाही. 1990च्या जुलै-ऑगस्टपर्यंत हे सगळं चालू होतं. मग मीच या सगळ्या मित्रांना म्हटलं की जाऊन दे आता मोठं काही होत नाही आहे. पण आमच्या राणा गुडवले ट्रस्टतर्फे आम्ही ही परंपरा सुरू करतो. फार काही रक्कम नाही पण आम्ही ₹5,000 पुरस्कार सातारा भूषण पुरस्कार द्यायला सुरुवात करतो. अर्थात एकेकाळी 5,000 म्हणजे सुद्धा अगदी बारकी रक्कम नव्हती. पण तेवढंच आम्हाला ट्रस्टमधनंही शक्य होतं. पण रकमेपेक्षा सुद्धा त्या व्यक्तीचा गौरव करणं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्यांचा आदर्श आपल्या साताऱ्याच्या तरुण मंडळींच्या पुढे ठेवणं म्हणून सातारा जिल्ह्यात जन्मलेल्या किंवा सातारा जिल्हा आपलं कार्यक्षेत्र म्हणून काम केल्या अशा व्यक्तीला किंवा संस्थेला तो पुरस्कार द्यायचा असं आम्ही ठरवलं.
आणि असं वाटत होतं की आता कसं काय होणार, आपल्याला कोण मिळेल वगैरे. सुरुवातीला भरभर म्हणजे समोर मोठी माणसं होती, पण पुढं असं वाटत होतं, पण तसं कधीही पंचायत आलं नाही. उलट दरवर्षी नावं आमच्याकडे 2-3 तयार असतात, त्याच्यावर चर्चा करून कोणावरती एकावरती आपल्याला ठरवलं लागतं. इतके कर्तबगार सुपुत्र सातारा जिल्ह्यात गेलेले आहेत. सर मी आपल्याला यादी वाचून दाखवतो. 1991 पासून आता 2020 साल आलेला आहे. 2020चाही पुरस्कार मी नुकताच जाहीर केला आहे, पण आता कोरोना निवळला की तो देऊ आम्ही. तो 1991 साली तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींना पुरस्कार दिला. 1992चा पुरस्कार स्वर्णराज छोटा गंधर्व यांना दिला. 1993चा भारत फौज ज्यांनी स्थापन केली ते डॉक्टर निळकंठराव कल्याणी, ते कराडचे. तर्कतीर्थ वाईचे, छोटा गंधर्व कोरेगावचे. 1994चा पुरस्कार प्राचार्य शिवाजीराव भोसलेंना दिला, फलटणच्या माननीय प्रवक्ते, वक्ते, विचारवंत. 1995चा पुरस्कार सातारच्या राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले यांना दिला. 1996चा पुरस्कार प्राच्य विद्यापंडित डॉक्टर राणा दांडेकर, ते सातारचे, त्यांना दिला. भंडारकर सुमेजीने मोठं काम केलेलं आहे ते. 1997चा पुरस्कार शाहीर साबळे यांना दिला, ते वाई पसरणी म्हणजे वाईजवळच्या गावाचे. 1998चा पुरस्कार हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर यांना दिला, ते सातारचेच. 1990चा पुरस्कार ज्येष्ठ उद्योगपती BG शिर्के यांना दिला. 2000 सालचा पुरस्कार अभिनेत्री सविता प्रभूणे, त्या वाईच्या, त्यांना दिला. 2001चा पुरस्कार चित्तरंजन कोरडकर, ते सातारचे नटश्रेष्ठ, त्यांना दिला. 2002चा पुरस्कार लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांना दिला. 2003चा पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर युमा पठाण, ज्येष्ठ साहित्यिक, त्यांचं सगळी जडणघडण साताऱ्यात झाली ती, त्यांना दिला. 2004चा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते, आता जे लोकप्रिय अभिनेते, ज्येष्ठ म्हणत नाही म्हणजे तरुण आहेत, सयाजी शिंदे, हे सातारच्या जवळच्याच गावचे, त्यांना दिला. 2005चा पुरस्कार ज्येष्ठ नाटककार, विचारवंत डॉक्टर गोपू देशपांडे, ते मूळ रहमतपूरचे, त्यांना दिला. 2006चा पुरस्कार ज्येष्ठ उद्योगपती सातारचेच, कूपर इंड कॉर्पोरेशनचे सर्वेसर्वा फरोक कोपर यांना दिला. 2007 सालचा पुरस्कार हृदय शल्य विशारद डॉक्टर रणजित जगताप, पुण्यात असतात ते, पण मूळ कराडजवळचे, त्यांना दिला. 2008चा पुरस्कार कराडचेच हरिभक्त परायण भगवान मामा कराडकर यांना दिला. 2009चा पुरस्कार शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत शेती करणारे खासदार शरद जोशी यांना दिला. त्यांचा जन्म सातारचा शनिवारपेठेतला. 2010चा पुरस्कार सज्जनगडावर आपलं आयुष्य व्यतीत करणारे, आता नाहीत तेही, समर्थ भक्त मारुतीबुवा रामदास यांना दिला. 2011चा पुरस्कार आंतरराष्ट्रीय पर्यावरण क्षेत्रात काम करणारे रहमतपूरचे डॉक्टर राजेंद्र शेंडे यांना दिला. 2012चा पुरस्कार गुरुवर्य बबनरावजी उथळे, सातारचे, क्रीडा क्षेत्रातले महर्षी, त्यांना दिला. 2013चा पुरस्कार ज्यांना नुकतंच ज्यांची हत्या झाली ती म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, अंधश्रद्धा निर्मूलनचे डॉक्टर, त्यांना दिला. पहिल्यापासून मरणोत्तर पुरस्कार आम्हाला द्यायला लागला, कारण नुकतीच त्यांची हत्या झाली ती. 2014चा पुरस्कार ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर यांना दिला. त्यांचा जन्म वाईजवळचा आणि आजोळ माऊलीचं. 2015ला हा आमचा 25वा पुरस्कार होता. प्रथमच संस्थेला द्यावा असं आम्ही ठरवलं आणि तो रयत शिक्षण संस्थेला दिला, कर्मवीर अण्णांनी स्थापन केलेला, जी आज महाराष्ट्रातली अग्रगण्य शिक्षण संस्था आहे. 2016चा पुरस्कार ऑलिम्पिकपटू ललिता बाबर या धावपटूला दिला, ती मान तालुक्यातली. 2017चा पुरस्कार ज्येष्ठ वक्त्या अपर्णा रामतीर्थकर, त्या सातारजवळच्या जकातवाडीच्या मूळ, त्यांना दिला. 2018चा पुरस्कार प्रताप गंगावणे, ज्यांनी जवळजवळ 20 सिरियल्स, 40 सिनेमे लिहिले आहेत, असे लेखक, कथाकार, पटकथाकार, कादंबरीकार, त्यांना आलं प्रताप गंगावण्याला. आणि 2019चा पुरस्कार
आपण जे सर्व कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये क्विक हील म्हणून जे वापरतो प्रोटेक्शन ॲप, त्याचे संस्थापक डॉक्टर कैलास काटकर आणि डॉक्टर संजय काटकर या 2 बंधूंना दिला. आता 2020चा पुरस्कार आत्ता ज्येष्ठ कीर्तनकार, हरिभक्तपरायण आणि उत्तम अभिनेते चारुदत्त आफळे यांना जाहीर केला आहे. तो कार्यक्रमाला सवडीनं आम्ही घेणार, मी हे सगळी परिस्थिती निवडल्यानंतर. आणि या निमित्तानं त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांना बोलून त्यांच्या हस्ते हे पुरस्कार आम्ही दिले. राजकीय क्षेत्र शक्यतो कायमचं बाजूला ठेवलं आणि सुदैवानं खूप मोठमोठी मंडळी हे पुरस्कार द्यायला आलेली होती. म्हणजे अगदी कुस्तीतले गुरु हनुमान ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा कुस्तीतले जे सतपाल गुरु सतपाल तेही आले ते. आणि प्रत्येक वेळा कोण कोण उत्तम माणसं आली त्याकरता. कुमार केतकर आले ते, प्रभाकर पणशीकर आले ते, मधु कांबीकर आल्या त्या, काही वेळा तर्कतीर्थ आले ते नंतर, आणि कायम आम्हाला काही निळूभाऊ फुले आले ते. सगळी उत्तमातली उत्तम त्या क्षेत्रातली माणसं पुरस्कार द्यायला आली. 5,000चा पुरस्कार आता वाढत 30,000 रुपयापर्यंत गेला. पुरस्काराचं स्वरूप हे आता 30,000 आणखीन सन्मानचिन्ह आणि एक मानपत्र असं आहे. पण ही एक चांगली परंपरा पडली, त्यामुळे सातारच्या लोकांच्या समोर एक आदर्श राहिला असं आम्हाला वाटतं आणि तरुण पिढीला विशेषतः हे उपयोगी पडणार आहे. तेव्हा असं आमचं ट्रस्टचं काम चालू आहे. सातारकरांचे उदंड प्रेम आणि परमेश्वरी कृपा याच्या आधारे चालू आहे. आमच्या सर्व कुटुंबियांचं या बाबतीतलं एकमत आहे म्हणून चालू आहे. आपल्या सर्वांचे त्याबद्दल शुभेच्छा असाव्यात एवढीच प्रार्थना करून आज इथे थांबूया. उद्या पुढचा विषय, पुढची घटना, पुढची व्यक्ती काहीतरी. तोपर्यंत नमस्कार.